टॉप 18 प्रायोजक बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा, अस्सल खा अस्सल रहा। शालार्थ आयडी घोटाळ्यानं जळगाव हादरलं। 200हून अधिक शिक्षण संस्था रडारवर, अनेक संस्थाचालक अटकेच्या भीतीनं फरार। गेल्या 6 महिन्यात मुंबईत आलिशान घरांच्या विक्रीनं नोंदवला नवा विक्रम। 10 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांच्या विक्री व्यवहारात 18,512 कोटी रुपयांची उलाढाल। उत्पन्नामध्ये घट झाल्यानं बासमती, कोलम, दुबार आणि तिबार तांदळाच्या दरामध्ये वाढ। काबुली चणे, चणा डाळीसह तूर डाळीच्या दरामध्येही वाढ। एसटीच्या वित्तीय बेशिस्तीवर बडगा, कंत्राटी भरतीला ब्रेक लावण्याचा अर्थ विभागाकडून इशारा। आर्थिक शिस्त पाळण्याचे आदेश। आषाढी यात्रा कालावधीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 8,92,72,000 उत्पन्न। विठ्ठलाला रोख देणगीसोबत सोन्या चांदीचे दागिनेही अर्पण। चर्चगेट ते विरार दरम्यान खाद्यपदार्थांव्यतिरिक्त वस्तूंच्या विक्रीसाठी 40 अधिकृत विक्रेते नेमण्यासाठी कंत्राटदाराची निवड। पश्चिम रेल्वेला दरवर्षी अंदाजे 25 ते 27 लाखांचं मिळणार उत्पन्न। सोन्याच्या दागिन्यांची खरेदी घटली। वाढत्या दरामुळे गेल्या तिमाहीत सोन्याच्या खरेदीत 17% घसरण। अंधेरी आणि कोरेगाव या 2 प्रमुख स्थानकांदरम्यान राबवली जाणार वाहतूक सुधारणा योजना। सेंटिस प्रकल्पाच्या धर्तीवर विकसित केला जाणार नवा प्रकल्प। आणि ओला उबरला आता ॲग्रिगेटर लायसन्स अनिवार्य। 1 सप्टेंबरपर्यंत परिवहन विभागाकडे ॲग्रिगेटर लायसन्ससाठी करावी लागणार नोंदणी। महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। भिवंडीमध्ये रात्री धोकादायक 4 मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आणि या दुर्घटनेत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। नारपोली गंगारामवाडीतील कोहिनूर इमारत कोसळली आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे। अग्निशमन, TDRF, NDRF कडून मदत कार्य सुरू आहे। ही इमारत महापालिकेनं धोकादायक घोषित केली होती। इमारत झुकत असल्यानं महानगरपालिकेनं इमारत निर्मनुष्य केली होती, तर काही जण साहित्य घेण्यासाठी आल्यानं इमारतीमध्ये अडकलेत। प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण औटी आपल्याला अधिकची माहिती देतील। श्रीकृष्ण, बचाव कार्य पूर्ण झालंय का? किती जणांना रेस्क्यू करण्यात आलंय? काय अपडेट? अद्याप बचाव कार्य जे आहे ते पूर्ण झालेलं नाही। बचाव कार्य सुरूच आहे। अगदी काल रात्री 1:30 वाजल्यापासून संपूर्ण बचाव कार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि ह्यात मलबे म्हणजे राडारोडाखाली संपूर्ण या 9 जणांचा जो आहे अडकून मृत्यू झालेला आहे। आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर विशेष म्हणजे अगदी काही वेळापूर्वीच ठाण्याचे जिल्हाधिकारी देखील या संपूर्ण परिसरात या संपूर्ण घटनास्थळी जे आहे ते दाखल झालेले आहे। संपूर्ण गोष्टीचा आढावा घेत आहे। अद्याप NDRF टीम आणि TDRF या सर्वांकडून जे आहे ते अजूनही काम जे आहे ते बचाव कार्य सुरू आहे। मलबा देखील संपूर्ण राडारोडा जो आहे तो बाजूला काढण्याचं काम अजूनही सुरू आहे। अद्याप अजून 3 ते 4 जण या संपूर्ण राडारोडाखाली अडकल्याची माहिती मिळते। पण विशेष म्हणजे संपूर्ण इमारत जी आहे ती खाली करण्यात आली होती, रिकामी करण्यात आली होती। तर काही नागरिक जे आहे ते येथील रहिवासी आपलं सामान घेण्यासाठी या ठिकाणी आले असता ही संपूर्ण इमारत पडली। पण एक विशेष बाब म्हणजे अगदी जे न्यूज 18 मराठीच्या हाती जे फोटो लागलेले आहेत ते फोटो म्हणजे जी इमारत अगदी काल या इमारतीचं काम सुरू होतं, जे आपण म्हणतो बीम किंवा एक बीम म्हणतो, जे इमारतीला सपोर्ट देण्यासाठी किंवा इमारती ज्या सहाय्यावरती उभी राहते जे बीम, ते बीमचे अगदी जी आतल्या सळ्या ज्या आहेत त्या आपल्याला दिसताना पाहायला मिळतात। अगदी त्या बीमचे ठोकून जे आहे ते काम करण्यात येतो, त्यामुळे देखील अशी संपूर्ण इमारत जी आहे ती कोसळली आहे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे। पण विशेष म्हणजे आपण पाहू शकतो जेव्हा ही इमारत कोसळली
तेव्हा ह्या ठिकाणी फोकलंड असेल, जीसीपी असेल, हे जाणं अशक्य होतं. त्यामुळे देखील हा संपूर्ण परिसरात एक काही चाळी देखील आहेत. त्या चाळी देखील पहिल्या नागरिकांना ह्यातून बाहेर काढण्यात आलं. ती चाळ जी आहे ती तोडण्यात आली. त्यानंतरच संपूर्ण जीसीबी असेल, फोकलंड असेल, हे जाणं आतमध्ये शक्य झालं. कारण अगदी छोटासा परिसर आहे. अगदी ह्या जाण्यासाठी ज्या इमारतीकडे जाणारा जो रस्ता आहे तो अगदी चिंचोळी असल्या कारणामुळे जीसीपी आणि फोकलंडला जाणं अशक्य होतं. जेव्हा ही चाळ तोडली तेव्हा ते जाणं शक्य झालं. आणि दुसरी बाब म्हणजे ही या इमारतीचा हा बी विंग आहे, जो बी विंग कोसळलेला, आणि त्याच्याच बाजूला आपण पाहू शकतो ह्याच इमारतीचा एक भाग म्हणजे ए विंग आहे. ही ए विंग देखील आपण पाहू शकतो. अगदी संपूर्ण इमारतीला मोठ्या भेगा देखील पडलेल्या. ही देखील जी इमारत जी आहे ती धोकादायक म्हणून जी ती घोषित करण्यात आली. ही नागरिक ह्या इमारतीत मोठ्या प्रमाणात राहत होते. पण अगदी जशी ही घटना घडली की रात्री 11:15च्या सुमारास, तेव्हा या ए विंग मधले सर्व नागरिक जे आहेत ते बाहेर पडले. अगदी महानगरपालिकेकडून दोनदा ह्यांना सर्व ह्या इमारतींना जे ते नोटीस देण्यात आली, तरीही येथील नागरिक जे आहेत ते बाहेर पडले नव्हते. पण दुसरा विषय म्हणजे ही इमारत जास्त काही काळ जुनी नव्हे, तर अगदी 10 ते 15 वर्षच ह्या इमारतीला बांधून झालेले आहेत. अगदी पाहायला गेलं तर छोटे असे बीम आहेत, त्याच्या सहाय्याने ही संपूर्ण इमारत उभी केलेली आहे. महानगरपालिकेकडून अधिकचा जो आहे तो तपास केला जात आहे. अगदी जे बिल्डर आहेत त्यांची देखील जी आहे ती आता चौकशी करणार असल्याचं देखील जे आहे ते सूत्रांच्या माहितीनुसार मिळत आहे. कारण विशेष म्हणजे ह्या इमारतीच्या संपूर्ण राडारोड्याखाली जे आहे ते एकूण 9 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. अजून 2 ते 3 नागरिक असल्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो अगदी काल रात्रीपासून देखील पावसाची रिमझिम किंवा जोरदार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे देखील एनडीआरएफ टीम आणि टीडीआरएफ टीमला जे आहे ते अडचणी निर्माण होत आहेत. अगदी काही वेळातच ह्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन देखील जे आहे ते दाखवण्यास संपूर्ण घटनास्थळाचा आढावा घेणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर महानगरपालिकेचे अधिकारी देखील काल मध्यरात्रीपासून या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण चौकशी जी आहे ती केली जाणार आहे. अगदी नक्की ह्या इमारतीला रिकामी का नाही केली गेली, नागरिक ह्या ठिकाणाहून का गेले नाही, जशी बी विंग जी कोसळली तशी ए विंग देखील कोसळल्याची शक्यता वर्तवली जाते. आणि मोठ्या प्रमाणात ज्या ए विंगला देखील ज्या भेगा पडलेल्या आहेत, त्यामुळे दोन्ही ए आणि बी विंग जी आहे ती धोकादायक असल्या कारणामुळे खाली करण्यात ए विंग जशी बी विंग खाली करण्यात आली, पण ए विंग जी आहे ती रिकामी करण्यात आली नाही. त्यामुळे आता संपूर्ण महानगरपालिका याची अधिक चौकशी करून दोषींवरती जी आहे ती कारवाई करणार आहे. ठीक आहे श्रीकृष्णा, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. यात पुढची बातमी. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड शहरातील पुरातन कंकालेश्वर मंदिराला भेट देत विकास कामांची पाहणी केली आहे. दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी मंजूर केलेल्या 9 कोटी रुपयांच्या निधीतून प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. यावेळी सुनेत्रा पवार यांनी कंकालेश्वर मंदिरात पूजा, अभिषेक आणि आरती देखील केली आहे. या दौऱ्यात राज्याचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. दरम्यान राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या बीड दौऱ्याला आज सकाळी सुरुवात झाली आहे. दौऱ्याच्या प्रारंभी त्यांनी बीड जिल्हा रुग्णालयात CSR निधीतून उपलब्ध करण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डियाक अँब्युलन्सचे लोकार्पण देखील केले. यानंतर त्यांनी रुग्णालयातील कार्डियाक युनिटची पाहणी करत आरोग्य सुविधांचा देखील आढावा घेतलाय. यानंतर पाहूयात एक खास रिपोर्ट. दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपकेने गौप्यस्फोट केलाय. आंदोलन मागे घेण्यासाठी आणि भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी धमकावल्याचा दावा अभिजित दिपकेंकडून करण्यात आलेला आहे. तर आपण कधीच भाजपात प्रवेश करणार नाही असं अभिजित दिपकेंनी म्हटलंय. दरम्यान धमकी दिल्याने पुरावे द्या, भाजपला नाहक बदनाम करू नका असं प्रत्युत्तर भाजप नेत्यांनी दिलंय. त्यांचे ऑफर आलेत मला, किती ऑफर आले, मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू, आई बापाचं पाहून घेऊ, आम्ही तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा नेता अभिजित दिपकेनं भाजपवर टाकलेल्या आरोपांच्या या फैरी. दिल्लीच्या जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरात आपल्या घरी परतलेल्या अभिजित दिपकेचं जोरदार स्वागत करण्यात आलं. याच वेळी बोलताना अभिजित दिपकेनं मोठा गौप्यस्फोट केलाय. ऑफर आलेत मला,
किती ऑफर आले, मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. ऑफर आली आली, चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे. ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आई बाबांनाही चालू होतं. अमेरिकेत शिक्षण घेत असलेला अभिजित दिपके मे महिन्यात भारतात दाखल झाला. नीट परीक्षेतील पेपरफुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपकेनं दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन छेडलं. या विद्यार्थी आंदोलनाच्या दबावामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. दिल्लीत विद्यार्थी आंदोलन सुरू असताना आपल्या कुटुंबाला धमकावण्यात आल्याचा आरोपही अभिजित दिपकेंनी केलाय. आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही? आता अभिजित दिपकेनं केलेल्या या आरोपाचा धागा पकडत विरोधकांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. इथं महाराष्ट्रामध्ये खासदारांना विकत घेतलं, आमदारांना विकत घेतलं, पक्ष पैसे देऊन फोडले गेले. तसं त्यांना वाटलं की अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन, दबाव टाकून, नाहीतर तुला हे बघतो, तुमच्या आई वडिलांना धमकी देऊन आम्ही कुठेतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू, असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी. पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय, मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे एकजुटीला. भाजपनं ऑफर दिल्याच्या अभिजित दिपकेंचा दावा भाजपनं खोडून काढलाय. त्याचसोबत कुणी धमकी दिली याचे पुरावे सादर करा, असं थेट आव्हान आता भाजपनं दिलंय. महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे, 1 लाख सक्रिय सदस्यता आहे. देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे. यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या आणि त्यांना धमकी दिली असेल तर त्याने आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू. पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये. महाराष्ट्रामध्ये काही नेते आहेत की त्या नेत्यांना मीडियामध्ये काय बोललं तर आपलं मीडिया दाखवेल, खमंग काय असेल, TRP कुठल्या विधानाला मिळेल, अशा प्रकारची विधानं दुर्दैवानं ते करत असतात. तुम्हाला धमकी दिले, दाखवा कुठला कागद आहे, फोनवर आले, द्या कुठला नंबर आहे. आहे हिंमत? नाही. फक्त मीडियावर कुठेतरी ते आलं पाहिजे म्हणून करू नका. अभिजित दिपकेनं केलेल्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. भाजपनं दिपकेंचे आरोप फेटाळले असले तर यावरून राजकारण मात्र तापले. अभिजित दिपकेला भाजप प्रवेशाची ऑफर आणि धमकी नेमकी कुणी दिली यावरून आता पुढील काळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. पाहुयात पुढची बातमी. कोलकात्यातील दक्षिणेश्वर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायर अचानक तुटल्याने मोठा स्फोटासारखा आवाज झाला. त्यानंतर ठिणग्या उडाल्या आणि धुराचे लोट दिसू लागल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. दुरुस्तीचं काम पूर्ण केल्यानंतर खराब झालेली विद्युत लाईन पूर्ववत करण्यात आली आणि रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.